वळूयात पुढच्या बातमीकडे। विधानसभा निवडणुकांमध्ये पराभूत झालेल्या 35 उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत निवडणूक याचिका सादर केली आहे। निवडणुकीमध्ये घेतलेले आक्षेप, केलेल्या तक्रारींची निवडणूक आयोगाने कोणतीही दखल घेतली नसल्याने या सगळ्या पराभूत उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली आहे। तर याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राजेश टोपे, भाजपचे राम शिंदे या माजी मंत्र्यांचा देखील समावेश आहे। या संदर्भात सविस्तर आणि सखोल विश्लेषण करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। राहुल, निवडणुका झाला आणि या सगळ्यांना आता पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यानंतर आता हे सगळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जात आहेत। नेमकं काय होऊ शकतं? याचिका पुढे आता दाखल केल्यानंतर पुढे काय कार्यवाही आणि कशी केली जाऊ शकते? वर्षा, ह्या एकूण आतापर्यंतची माहिती मिळाली त्याप्रमाणे 47 याचिका आहेत मुंबई उच्च न्यायालयात, मुख्य न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठातल्या मिळून। आणि याच्यात नागपूरचा समावेश केला तर कदाचित हा आकडा 70-75च्या दरम्यान जाईल। या याचिका का दाखल केल्या तर 1951 सालचा जो पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट आहे त्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार निवडणूक झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत जर तुम्ही लढलेल्या निवडणुकी संदर्भात काही आक्षेप असतील तर ते आक्षेप घेऊन तुम्ही न्यायालयामध्ये जायला हवं। काल शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। तेच चित्र मुंबईमध्ये पण होतं। मुख्यत्वे याचिका का दाखल झाल्यात तर ह्या सगळ्या जे पराभूत उमेदवार आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये किंवा प्रचाराच्या दरम्यान किंवा ज्या पद्धतीनं विजयी उमेदवारांनी काही गोष्टी केल्या त्याबद्दलचे काही आक्षेप होते, ते आक्षेप त्यांनी निवडणूक आयोगाकडे मांडले होते, परंतु निवडणूक आयोगाने त्याची पुरेशी दखल घेतली नाही असं म्हणत बाळासाहेब थोरातापासून ते मुंबई आणि नागपुरातले अनेक मोठे मोठे नेते हे निवडणुकीच्या ह्या विजयी निकालाच्या विरोधामध्ये निवडणूक याचिका घेऊन हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत। साधारणपणे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट 1951 प्रमाणे एका विशिष्ट मुदतीमध्ये जरी निवाडा द्यायचा नसला तरी लवकरात लवकर असं म्हटलेलं आहे। आणि पूर्वी एकदा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या संदर्भात याचिका आल्या तर त्या 6 महिन्याच्या आत निकाली लावाव्यात, परंतु आपल्याकडे असं होत नाही। एकदा निवडणूक याचिका दाखल झाली की ती दीर्घकाळ चालत राहते, कारण वादी प्रतिवादी एकमेकांना नोटिसा देत राहतात। महत्वाचा मुद्दा काय की महाराष्ट्रात 2024 साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधल्या अपारदर्शकपणाबद्दल जे आरोप होत होते, खास करून ईव्हीएम बद्दल, ते बाजूला ठेवून आता प्रत्यक्षामध्ये निवडणुकीत झालेल्या प्रक्रियेसंदर्भामध्ये ह्या याचिका दाखल झालेल्या आहेत। आणि कदाचित यातल्या 2-4 याचिकेमध्ये जरी निकाल आला तरी अनेक गोष्टी ह्या संभावित पुढच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीने महत्वाच्या ठरतील। यादी भली मोठी आहे की ती संपणार नाही जे वाचता वाचता आपण ग्राफिक जरी वाचायला घेतलं तरी। निश्चितच त्यामुळे आता या याचिकांवर पुढे नेमकी सुनावणी कधी होते आणि काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। राहुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।